आज अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलोय. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी आहे. आता विषय काय आहे माहिती का? पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? भारतामध्ये सध्या भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ज्या पद्धतीने लोक सध्या पागल झाल्यासारखे करायला लागलेत ना, याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. खरंच पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का? व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण आपण ते बोलतो जे खरं असतं, सामान्य जनतेच्या फायद्यासाठी असतं. म्हणून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आता प्रश्न काय आहे? खरंच पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का? सामान्य जनतेच्या मनामध्ये ही भीती निर्माण का झाली? तर आपले विश्वगुरु, आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संसदेत एक स्टेटमेंट केलं. ते स्टेटमेंट असं होतं, पुन्हा एकदा तयार राहा लॉकडाऊन सारख्या भयानक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. आणि हे स्टेटमेंट सामान्य जनतेने मनावर घेतलं आणि मग जनता पागल झाल्यासारखी करायला लागली. कारण त्यांनी म्हणलं होतं ना, पुन्हा एकदा लॉकडाऊन सारख्या भयानक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. लोकांनी फार एकदम मनावर घेतलं आणि मग लोक वेडे झाल्यासारखे करायला लागले. आता लॉकडाऊन लागणार आहे, मग आपलं तेल संपलं, डिझेल संपलं, पेट्रोल संपलं, राखेल संपलं, जे काही संपलं ते आताच मग लोक फार येण्यासारखे करायला लागले. तुम्ही बघितलं पण असेल, जर गाडीमध्ये पेट्रोल टाकायला गेले ना, पेट्रोल पंपावर तुम्हाला रांगच रांगा दिसत असतील. जर तुमचा गॅस संपला असेल ना, तुम्ही जर गॅस एजन्सीमध्ये गॅस भरण्यासाठी गेले, गॅस एजन्सीच्या समोर तुम्हाला रांगाच रांगा लोकांच्या दिसत असतील. पण ही सगळी भयानक परिस्थिती सध्या निर्माण का झाली? ते एका स्टेटमेंटमुळे. लोकांना असं वाटतंय खरंच लॉकडाऊन लागणार आहे आणि म्हणून गाडीमध्ये पेट्रोल जरी असेल ना, तरी सुद्धा लोक पंपावर उगच काही गरज नाहीये बरं का, गाडीमध्ये पेट्रोल ऑलरेडी आहे. पण एकच मनामध्ये भीती आहे, लॉकडाऊन लागणार आहे म्हणून आपण अजून फुल टाकी केली पाहिजे, म्हणून ते लोक पेट्रोल पंपावर रांगा लावतायत. माझा एक छोटासा अनुभव सांगतो. काल रात्री मी पेट्रोल पंपावरती माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी गेलो होतो. रांग खूप लांब होती, कमीत कमी 100-150 गाड्या त्या पेट्रोल पंपावरती ऑलरेडी उभ्या होत्या. अर्ध्या तासाच्या नंतर माझा नंबर लागला पेट्रोल गाडीमध्ये टाकण्यासाठी. पंपाच्या समोर गेलो, माझ्या समोर 3-4 गाड्या होत्या. प्रत्येक गाडीमध्ये त्या फुल टाक्या करण्याचं काम चालू होतं. तो माणूस जो पेट्रोल टाकतो ना, तो माणूस या लोकांना सांगतोय, अहो पेट्रोल संपणार नाहीये, पेट्रोल संपणार नाहीये, ऑलरेडी 2 टँकर तिथं उभा आहे. पेट्रोलचे 2 टँकर तिथं उभा होते. ज्या पद्धतीने लोक त्या पेट्रोल पंपावरती गोंधळ करत होते ना, जो माणूस पेट्रोल टाकतोय तो स्वतः लोकांना सांगतोय, अहो पंपावरती 2 गाड्या उभा आहेत, पेट्रोल संपणार नाही, आपल्याकडे पेट्रोलचा खूप मोठा साठा आहे, 2 टँकर ते बघा. तरी सुद्धा लोक बावचळ्यासारखे करत होते. एकदम म्हणजे प्रत्येकाला घाई झाली होती. जर पेट्रोल संपलं तर मग आपण काय करायचं? प्रत्येकाला घाई झाली होती आणि त्या पंपावरती उगाच येडेचाळे करत होते. म्हणजे त्या माणसाचं सुद्धा लोक ऐकत नव्हते. एवढा लोकांचा निगेटिव्ह माइंड आता सध्या सेट झालाय आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली. आता गॅस एजन्सीचं मी थोडं सांगतो. पहिलं जर ब्लॅक मध्ये गॅस घ्यायला गेलं ना, लई तर लई 1000-1100 रुपयापर्यंत आपल्याला भेटत होता. पण आपण ज्या पद्धतीने आता सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावतात ना, याच गोष्टीचा फायदा गॅस एजन्सीवाले उचलत आहे. जो गॅस पहिला 1000 आणि 1100 रुपयाला भेटत होता ब्लॅक मध्ये, आता तो गॅस सध्या 3,500 ते 4,000 रुपयाला ते विकत आहेत. इथं फायदा आहे ना, फायदा त्या गॅस एजन्सीवाल्याचा होतोय. कारण त्यांना माहित आहे गॅस ऑलरेडी येत आहे. पेट्रोल पंपावाल्याला माहित आहे पेट्रोलचा साठा खूप मोठा आहे, पेट्रोल पण येतच आहे. पण ह्या नागरिकांना झालं काय माहिती का? पावसाळ्यासारखे करायला लागले आणि हे सगळ्यांनी ओळखून घेतलंय. प्रत्येक जण आपापला फायदा उचलत आहे. मला फक्त नागरिकांना एवढंच सांगायचंय, पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल असं भारतामध्ये काही झालंय का? तर तुम्ही मला उत्तर देताल, इस्रायल, इराण, अमेरिका या 3 देशाचा जो काही संघर्ष सुरू आहे, जे काही युद्ध सुरू आहे, त्या युद्धाचा परिणाम आपल्या भारत देशाच्या आर्थिक परिस्थितीवर निर्माण झालाय आणि त्यामुळं
आता सध्या मग नंतर लॉकडाऊन लागणार आहे, पेट्रोल नाही भेटणार, डिझेल नाही भेटणार, गॅस नाही भेटणार, साखर नाही भेटणार, तेल नाही भेटणार, तूप नाही भेटणार, असे तुम्ही मला कारण देतात. पण मला तुम्हाला हे आवर्जून सांगायला आवडेल, पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं ना, तेव्हा कोरोना सारखा भयंकर रोग आला होता, म्हणून भारतामध्ये लॉकडाऊन लागलं होतं. कोरोना तुम्हाला माहिती आहे, त्या रोगावरती इलाज सुद्धा होत नव्हता. कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोकांनी स्वतःचा जीव गमावला. आणि आता असं काही झालंय का भारतामध्ये जेणेकरून पुन्हा लॉकडाऊन लागेल? तर नाही. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, भारतामध्ये तेलाचा साठा एवढा मोठा आहे ना, अजून इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 देशाचं युद्ध 50 दिवस जरी चाललं ना, तरी सुद्धा आपल्या देशामध्ये एवढा मोठा साठा आहे तेलाचा, काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. अजून एक गोष्ट सांगतो, रशिया खरंच दोस्तीला जागला. रशियानं 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 7 शिप तेलाचे जे चीनला चालले होते ना, ते आपल्या भारताकडे वळवलेले आहेत. भारताकडे तेल येत आहे, गॅस येत आहे, सगळ्या गोष्टी भारतामध्ये येत आहेत. उगच आहे ना उगच. काल जर तुम्ही आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जे काही स्टेटमेंट ऐकलं असेल ना, ज्यांनी ऐकलं असेल त्यांना तर माहितीच असेल, ज्यांनी नाही ऐकलं त्यांच्या माहितीसाठी सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे, भारतामध्ये लॉकडाऊन लागणार नाहीये. आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग भारतामध्ये लॉकडाऊन काय लागेल? देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा काल पत्रकार परिषदेत हे सांगितलं आहे. मग सामान्य जनतेला मला एवढंच सांगायचंय, जर राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत लॉकडाऊन लागणार नाहीये, तर आपण वेड्यासारखे चाळे का करतोय? गरज नसताना सुद्धा त्या पेट्रोल पंपावरती रांगा का लावतोय? का लावतोय? उगाच येडेचाळे करू नका, शांत राहा. आपल्या देशामध्ये सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत. पेट्रोल, डिझेल साठा आपल्याकडं ऑइलचा खूप मोठा आहे, नाही संपणार आहे. आणि ह्या गोष्टी थोड्या अभ्यास करून सगळ्या गोष्टी माहिती घेत जा आणि मग त्या गोष्टीवर रिॲक्ट होत जा. कारण तुमच्या या साधेपणाचा, तुमच्या या भोळेपणाचा लोक फायदा उचलतात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय लॉकडाऊन लागणार नाहीये, आणि खरंच लॉकडाऊन लागणार नाहीये. त्यावेळेस लॉकडाऊन लागलं होतं कोरोनामुळं. आता अशी भयंकर परिस्थिती काहीच नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. आणि तेलाचा साठा अजून 50 दिवस जरी ते युद्ध चाललं ना, तरी सुद्धा आपल्याकडे साठा खूप मोठा आहे. त्यामुळं कुणीही उगाच पेट्रोल पंपावरती रांगाही लावू नका आणि काहीच करू नका. शांत राहा, आयुष्य जगा, आपले काम धंदे बघा, उगाच वेड्यासारखं करू नका. आता अजून एक गोष्ट सांगतो, इराण हा जो देश आहे ना, तो भारताचा मित्र आहे. होर्मुझ या ठिकाणून ज्या काही भारतामध्ये शिप ऑइल घेऊन येत असतात ना, तर इराणनी भारतामध्ये ऑइल घेऊन येणाऱ्या सगळ्या शिपला परमिशन दिलेली आहे. एकच सांगायचं होतं मला, भारतामध्ये ऑइलही येत आहे, गॅसही येत आहे. फक्त सामान्य नागरिकांनी येडेचाळे करू नका. उगाच ना उगाच अफवा पसरू नका आणि अफवांच्या बळी सुद्धा पडू नका. अफवा जे पसरवत आहेत ना, त्यांच्या कानाखाली द्या. उगाच आपलं काहीतरी लोकांनी अफवा पसरवली आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, येडे झाल्यासारखे करू राहिले. लॉकडाऊन लागणार नाहीये, लॉकडाऊन लागणार नाही हे लिहून ठेवा. लोकांचं मला कळलंच नाहीये. पंपावरती गेल्याच्या नंतर लोक टाके घेऊन आले पेट्रोलसाठी, डिझेलसाठी, मोठे मोठे बॅलर घेऊन आलेत लोक. का? तर फक्त लॉकडाऊन लागणार आहे म्हणून आपण, मग लॉकडाऊन लागल्याच्या नंतर आपलं कसं होईल यासाठी आपण घरामध्ये नेऊन ठेवूया. अरे एवढी भयानक परिस्थिती? थोडा अभ्यास घेत जा, थोडी माहिती घेत जा आणि मग रिॲक्ट होत जा ना. कुणीही उगाच आपलं पंपावरती रांगा करू नका. उगाच आहे ना उगाच. आणि त्या गॅस एजन्सीवाल्यांना 3,500-4,000 हजार रुपयाला ते गॅस विकायला लागले, ते होतील मोठे. तुम्ही राहा मग असेच. त्यामुळं ना, सामान्य जनतेला मी फक्त एवढंच सांगेल, लॉकडाऊन लागणार नाहीये आणि अफवांच्या बळी पडू नका. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण ज्या पद्धतीने सामान्य जनता, त्यांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाली ना, कुठंतरी नको ती गोष्ट जी घडणारच नाहीये, त्या गोष्टीमुळे सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, जेणेकरून त्याला सत्य काय आहे हे कळालं पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बाकी थांबतो, रजा घेतो. या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं, लॉकडाऊन लागणार नाहीये. बाकी
जय महाराष्ट्र.